मित्रांनो, फॅशन क्लब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. हे बघा, मोदी जॅकेट शिवून आपलं कंप्लीट झालेलं आहे. या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत, तर मोदी जॅकेटचा बॅक फ्रंटचं अस्तर कसं कट करायचं, टॉप फ्रंट आणि बॅक फ्रंट कसा जोडायचा, कॉलर कशी कट करायची आणि ती कशी शिवायची हे बघणार आहोत. मित्रांनो, हा व्हिडिओ थोडासा मोठा होत आहे, पण याच्यामध्ये तुम्ही कंप्लीट कसं मोदी जॅकेट शिवायचं हे तुम्हाला समजून जाईल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, हा मोदी जॅकेटचा बॅक फ्रंट आहे. ही सव्वाशे बाजू, उलटी बाजू. इथून आपल्याला अशी शिलाई मारून घ्यायची. पण याला आता आपण अस्तर कसं कट करायचं ते पाहणार आहोत. हे बघा, अस्तरसाठी अशा पद्धतीने मी कपडा हातरलेला आहे. ही सव्वाशे बाजू आतमध्ये, उलटी बाजू बाहेर आहे. अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचं आणि इथून थोडस गॅप ठेवून आपल्याला हे असं अस्तर कट करून घ्यायचं. इथून थोडासा मार्जिन करून कट करणार आहे. कट झालेलं अस्तर आपल्याला शिवल्यानंतर कपड्याप्रमाणे कट टू कट करून घ्यायचंय. मी हे कट करतो, तोपर्यंत तुम्ही काय करा, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आपण काय करणार आहोत, इथं शिलाई मारून घेणार आहोत. तसेच इथं पण अशी शिलाई मारून घेणार आहोत कट टू कट. अशी मार्किंग करून घेतली. इथे एक टिक मारायची, इथे एक टिक मारायची. याला शिलाई करून घेतो आणि नंतर आपण बघूया की याच्यावर कशा पद्धतीने फ्रंट चिटकवायचे. आपल्याला हे फ्रंट बनवलेले, हा एक फ्रंट आणि हा एक फ्रंट, हे कशा पद्धतीने आपल्याला खालच्या अस्तरला आणि खालच्या फ्रंटला शिवायचे ते आपण पाहूया. तर चला आता मशीनवर जाऊया आपण. हे बघा, हा बॅक फ्रंट आहे, खालची बाजू आहे आणि जिथं आपण कॅनव्हास चिटकवलंय ती वरची. तर आपल्याला इथं शिलाई मारून घ्यायची आहे. हे बघा, हे अस्तर कट केलं होतं आपण. सव्वाशे बाजू आतमध्ये आहे, उलटी बाजू बाहेर आहे. याला पण शिलाई मारून घ्यायची. हे बघा, अशा पद्धतीने बाहेरून असं दिसेल, व्यवस्थित बसलेली, कुठे फुगा आलेला नाही. हे बघा, हे अस्तर आहे. मार्जिनचा कपडा असा व्यवस्थित ठेवायचा आहे, चिरवा मारून घ्यायचा आहे. आता अस्तरचा बॉटम आणि बॅक फ्रंटचा बॉटम दोन्ही जोडून घ्यायचेत आपल्याला. हे बघा, अशा पद्धतीने जोडून घ्यायचं. एक अर्धा इंचाचे मार्जिन ठेवून आपल्याला शिलाई मारायची. व्यवस्थित असं नख मारून घ्यायचे आणि आता याला इस्त्री मारून घ्यायची. चला आपण इस्त्री मारून घेऊया. हे बघा, असं आपण जोडलेलं आहे बॉटम साइडला. ही उलटी बाजू आहे. व्यवस्थित अशी इस्त्री मारून घ्यायची मार्जिन साइडला आतल्या बाजूने. हे बघा, त्यानंतर अशा पुढच्या दिशेने अस्तर सरकवून इथं आपल्याला अस्तरची प्लेट मारून घ्यायची. त्याच्यासाठी आधी मी हे क्लीन करतो, व्यवस्थित इस्त्री करून घेतो. हे बघा, अशा पद्धतीने इथे मी फोल्ड करतोय, प्लेट मारून घेतोय. त्याच्यावर इस्त्री मारून घ्यायची प्रॉपर. त्यानंतर एक्स्ट्रा असलेलं आपलं बॅक फ्रंटचं अस्तर कट करून घ्यायचंय
आणि कपड्याप्रमाणे कट टू कट करून घ्यायचे. राहिलेलं कट करेपर्यंत तुम्ही काय करा, चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. व्यवस्थित कट झालेला आहे, व्यवस्थित फिनिश पण झालेला आहे. यानंतर आपल्याला बॅक फ्रंटच्या उंचीचा मार्क करायचा आहे. त्याच्यासाठी आपल्याला टॉप फ्रंटचा रेफरन्स घ्यायचा आहे. हे बघा कशा पद्धतीने आपल्याला मार्क करायचं बघा. हे बघा ते आपण टॉप फ्रंट आपण शिवून घेतलेले आहेत. अशा पद्धतीने ठेवायचंय. इथे लक्ष द्या, एक मिनिट, इथे लक्ष द्या. हे बघा इथं ही अर्धा इंच मार्जिन आपल्या आतमध्ये गेली होती, राईट, आणि तेवढीच एक्स्ट्रा इथं ठेवायची आणि अशा पद्धतीने टॉप फ्रंट ठेवायचा आहे. आणि खालच्या बाजूने हे बघा इथं मार्किंग करून घ्यायची आहे. बॅक फ्रंट इथून फोल्ड होणार आहे. हे बघा असा. आता हा सेम मार्क आहे ना पुढच्या दिशेने लावायचा आपल्याला. त्याच्यासाठी मी काय करतो, यालाच असं फोल्ड करतो आणि समोर असा एक मार्क लावून घेतो. हे बघा अशा पद्धतीने. आणि आता ह्याला असं फोल्ड करायचंय आणि इस्त्री मारून घ्यायची. खरं तर आपण कट करतानाच 1.5 इंचाचा मार्क केला होता मार्जिनसाठी, तिथंच येत आहे फोल्ड पहिला इस्त्री मारायला. फक्त थोडासा फरक येत आहे, पण काय हरकत नाही. त्याला पण इस्त्री मारून आपण आता जी मार्किंग केली होती त्याच्या अनुषंगाने फोल्ड करून घेऊ. याला व्यवस्थित इस्त्री मारली आहे बघा. त्यानंतर हा टॉप फ्रंट आपल्याला बॅक फ्रंटला जोडायचा आहे. त्याच्यासाठी आता आपण मशीनवर जाऊया. हे बघा हे दोन्ही टॉप फ्रंट आहेत, हा बॅक फ्रंट आहे. हे बघा अशा पद्धतीने आपण बॅक फ्रंटच्या बॉटमला अस्तर जोडलं होतं. इथं मार्क आहे आपला. हे बघा. त्यानंतर बॅक फ्रंटचा शोल्डरची बाजू पुढे ठेवायची आणि त्याच्यावर हा जो टॉप फ्रंट आहे असा ठेवायचा. गळ्याकडच्या बाजूने आपल्याला शिवायचे, लक्षात ठेवा. अशा पद्धतीने इथं थोडीशी मार्जिन राहणार आहे. गळ्याकडच्या बाजूने आपल्याला शिलाई मारून घ्यायची. इथं पण तसंच करायचंय. गळ्याकडची बाजू बॅक फ्रंटच्या गळ्याकडच्या बाजूच्या साईडने आपल्याला शिवून घ्यायची. हे बघा वरच्या बाजूने मी एक छोटासा व्हिडिओ दाखवत आहे. अशा पद्धतीने आपला अस्तर ठेवलेला आहे शिलाई करताना. आपण रेफरन्स म्हणून ते तुम्हाला कामाला येईल. त्यानंतर हे बघा अशा पद्धतीने चिरवा मारून घ्यायचा आहे. प्रॉपर नख मारून घ्या. इथं इस्त्री मारली तरी चालेल आणि नंतर जोडलं तरी चालेल. हे बघा. त्यानंतर आता आपल्याला टॉप फ्रंट जोडायचे. जसं या व्हिडिओमध्ये दिसत आहेत बघा अशा पद्धतीने इथं शिलाई मारायचे, इथं शिलाई मारायचे. आता पहिलं मी जोडून घेतो. हे बघा असं शिवलेलं आहे. एक फ्रंट जोडून झालेला आहे. आता दुसरा फ्रंट जोडून घेऊया. हे बघा हा मार्क केला होता आपण बॅक फ्रंटचा. त्या मार्कच्या समोर आपल्याला टॉप फ्रंटचा एंडवाला पार्ट ठेवायचा आहे इथं. आणि आता याला पण आपल्याला बॅक फ्रंटला जोडून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा खालचा अस्तर समोरच्या बाजूने आहे. फक्त मी बॅक फ्रंटच्या कपड्यालाच हे चिटकून घेतोय. याला शिलाई मारून घ्यायची आहे. इथं बघा अर्धा इंचाची मार्जिन शिल्लक राहते, ते राहायलाच पाहिजे. लक्षात ठेवा, ते खूप महत्त्वाचा पॉईंट आहे तो. हे बघा अशा पद्धतीने हे होणार आहे. त्यानंतर हे बघा अशा पद्धतीने आपण जोडलेलं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट करायचा आपल्याला, जे बॅक फ्रंटचं अस्तर काढलं होतं ते शिवायचं. हे बघा असं पलटी करून टाकायचं आपल्याला, जसं छोट्या व्हिडिओमध्ये दिसतंय. हे बघा मी टाकलेलं आहे असं असं. आणि आता आपल्याला याला शिलाई मारून घ्यायची आहे. इथं पण सुरुवात तुम्ही गळ्याच्या साईडनेच करायची आहे. हे बघा असं कट टू कट ठेवून घ्यायचं आहे आणि आता शिलाई मारायची आहे. हे बघा
पहिला जो शिलाई मारली होती त्याच्या डाव्या बाजूला शिलाई मारायची. आपण जी पहिली शिलाई मारली होती ना जोडताना, त्याच्या डाव्या बाजूने शिलाई मारायची. त्यामुळे काय होईल, पहिली शिलाई मारलेली बाहेरच्या दिशेने दिसणार नाही. हे बघा, हे पण शिलाई मारून घेतलेली आहे मी. त्यानंतर साईडला पण आपण शिलाई मारून घेणार आहोत. अस्तरची बाजू वरच्या दिशेने आहे हे लक्षात ठेवा. हे सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे. हे बघा, अशा पद्धतीने खालच्या दिशेनेच फोल्ड करायचे तुम्हाला. हे बघा, हे असं खाली फोल्ड करायचंय. हे फोल्ड झालं. आता आपण दुसरा फ्रंट आणि अस्तर जोडून घेऊया. हे बघा, अस्तर वरच्या दिशेने ठेवलेलं आहे, आतल्या दिशेने टॉप फ्रंट जोडलेला होता. हे बघा, इथं पण लक्षात घ्या, हे असं पकडायचंय आणि हे खालच्या दिशेनेच फोल्ड करायचंय, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर इथं अस्तर मॅच करून घेतलं मी प्रॉपर. आता इथं मी शिलाई मारून घेतो. हे बघा, शिलाई मारलेली आहे. आता आपण काय करू, मुंड्याला शिलाई मारून घेऊ. हे बघा, अशा पद्धतीने असं ओढायचंय आपल्या साईडला, मग ते बरोबर अस्तर बसतं. असं सरळ ओढायचंय आपल्या दिशेने. हे बघा, मी कसं ओढतोय, असं ओढायचंय, म्हणजे इथं गुड्या पडणार नाहीत, बरोबर अस्तर बसेल. हे बघा, असं ओढायचंय. हा झालं. याला कट मारून घ्यायचे नंतर. तसंच मी आता दुसरा मुंडा पण जोडून घेतो. हे बघा, इथं आपण असं अर्धा इंचाची मार्जिन ठेवून आपण शिलाई मारून घेत आहोत. हे बघा, अशा पद्धतीने ओढायचा, सरळ करायचा आहे. जो कर्व आहे आपल्या मुंड्याचा तो सरळ करण्याचा प्रयत्न करायचा आहे, म्हणजे बरोबर अस्तर बसेल. हे बघा, अशा पद्धतीने बसलेला आहे. आता याला इस्त्री मारून घेऊ. हे बघा, अशा पद्धतीने आपण ही शिलाई मारून घेतलेली, बघून घ्या. आता काय करायचंय, ही जी कॉलरची बाजू होती इथं ओपन भाग आहे, याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, असा हात घालायचा आहे आणि जे आपले फ्रंट होते ते बाहेर काढायचे. थोडक्यात याला सवासं करायचंय. हे बघा, अशा पद्धतीने मी सवासं केलेलं आहे. हे बघा, आपलं जॅकेट ऑलमोस्ट रेडी आहे, फक्त कॉलर चिटकवायची बाकी आहे. व्यवस्थित झालेलं आहे. आपण याला आतमध्ये पांढरा कपडा लावलाय, कारण आपण शिकण्यासाठी आपल्याला समजून यावं कसं अस्तर लावायचं, म्हणून मी पांढरा कपडा वापरलेला आहे. तुम्ही ज्या कलरचा तुमचा मोदी जॅकेट असेल त्याच कलरचा अस्तर लावा. हे फक्त आपल्याला शिकण्यासाठी मी म्हणून लावलं होतं याला, कारण आपल्याला समजावं अस्तर कुठे आहे आणि कपडा कुठे आहे. हे बघा, मी याला इस्त्री मारून घेतलेली प्रॉपर. अस्तरला पण इस्त्री मारून घेतलेली प्रॉपर. त्याची फिनिशिंग बघा, साईड कट बघा, एकदम परफेक्ट बसलेला आहे. हे बघा, साईड कट एकदम परफेक्ट बसलेला आहे. तसेच दुसरा साईड कट पण बघा, व्यवस्थित बसलेला आहे. हे बघा, इथे शिलाई व्यवस्थित मारून घेतलेली, कुठल्याही प्रकारचा फुगा नाहीये. हे बघा, बॅक फ्रंटचा पण व्यवस्थित अस्तर आणि फ्रंट बसलेला आहे. खालचं अस्तर वरून दिसत नाही. बघा, खालचं अस्तर दिसत नाही, फोल्ड केल्यावर दिसतं. अशा पद्धतीने फोल्ड पण प्रॉपर आलेले आहेत. हे बघा, अशा पद्धतीने आपलं हे रेडी झालेलं आहे. आता आपल्याला कॉलर कट करायची आहे. ती कशी कट करायची ते बघूया. बघा मित्रांनो, आता आपल्याला कॉलर कट करायची आहे. त्याच्यासाठी आपल्याला हा जो तयार गळा झालाय याचा रेफरन्स घेणं खूप गरजेचं आहे. तर आता हा जो गळा आहे याच्यावर बघा, ही जी रेष मारली आहे ही मी एक पाव इंच अर्धा इंचाचा अर्धा असं करून मी अशी रेष मारून घेतलेली. तर आता या रेषेला जर आपण मोजलं तर ही किती भरणं अपेक्षित आहे, तर ती आपला जो गळा आहे जो मोजलेला 14.5 होता त्याच्यापेक्षा 1.5 किंवा 1.25 इंच एक्स्ट्रा भरणं अपेक्षित आहे. तर चला आता आपण हे मोजूया किती भरतंय, आणि जेवढं इथं भरेल तेवढीच आपल्याला कॉलर कट करायची. हे बघा, बघा 16 इंच भरतंय, म्हणजे बरोबर भरतंय.
जर तुमच्या इथं कमी भरत असेल ना, तर ही जी शिलाई मारली होती ना थोडीशी उसवायची आणि ऍडजस्ट करायची. पण थोडंसं असलं तर, जास्त असलं तर नाही करायचं. जास्त जर इथं कमी जर भरलं तर ह्याचा अर्थ काय झाला, कटिंग करताना आपण गळ्याचं मेजरमेंट बरोबर आपण टाकलेलं नव्हतं म्हणून ते कमी झालं, ह्याचा असा अर्थ होतो. ठीक आहे, तर चला आता आपण 16 इंचाची कॉलर कट करू. ती कशी कट करायची ते बघू. ठेवतो. मी कपचे कॅनव्हास घेतलेला आहे. ऍक्च्युली माझ्याकडे ते मोठंवाला कॅनव्हास नाहीये. हे बघा, आता 14.5 आपली कॉलर आहे. किती? 14.5. 14.5चा हाफ करायचं, किती होतं? 7.25. 7.25 इथं मार्क करायचं. ठीक आहे, 7.25 मार्क झालं. त्यानंतर 7.25चं हाफ करायचं. हे केलं, पट्टीने मार्किंग करून घ्यायचं. त्यानंतर इथं 1.25 इंच ठेवायचं. सव्वा इंच वर उचलायचं. तर याला काय करायचं, अशी पट्टी असेल तर अशा पट्टीने तुम्ही याला असं मार्क करू शकता. या फ्रेंच कर्वने आपण मार्क करूया. ठीक आहे, आता 1.25 इंच रुंदी ठेवायची कॉलरची. 1.25 इंच रुंदी ठेवतो. तिथे 1.25 इंचच आहे. ऍक्च्युली कट टू कट 1.25 इंचच भरलं. त्याला पण मी व्यवस्थित जोडून याला आपण चौकोनी कॉलर करू. इथून 1.25 इंच इथून पण असं क्रॉस करू. आता आपण बघू हे किती भरतंय. आपली रिक्वायरमेंट काय होती गळ्याची? 16 इंच. हे 16 इंच भरतंय का बघू. 16 भरलं. हे भरतंय 7.25. एक 2 सूत कमी पडत, काय हरकत नाही. तर पुढच्या दिशेने थोडंसं सरकून घ्यायचं. दॅट्स इट. आता बघा किती भरतंय. आता बरोबर 16 भर. ठीक आहे, तर ह्याला आता आपण कट करून घेऊया. याला मी कट करून घेतलंय. हे बघा, याला डबल कॅनव्हास लावायचे म्हणून अशा पद्धतीने मी कॅनव्हासवर थोडंसं चिटकून घेतो. जास्त दाबू नका, नाहीतर खाली जी चिटकणारी बाजू आहे ती खालच्या कपड्याला चिटकेल. वरवरचं असं मी गरम करून घेतलेलं आहे याला आणि चिटकवलेलं आहे. हे बघा, त्यानंतर याला मी कट केलं. असं डबल कॅनव्हास ठेवून आपल्याला कॉलर कट करायची आहे. खालची बाजू ही चिटकणारी बाजू आहे. हे बघा, कॉलर डन झालेली आहे. हे बघा, कपड्यावर अशा पद्धतीने ठेवून द्यायचे आणि असं हे चिटकवून घ्यायचं आहे. एकदम व्यवस्थित चिटकून घ्यायचे, नाही तर शिवताना प्रॉब्लेम होईल, निघायला नाही पाहिजे. त्यानंतर इथं मी मार्जिन ठेवून याला कट करून घेतो. ही खालची बाजू आहे जिथे मी मार्जिन ठेवतोय ती. अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे मी.
क्रॉस कपड्यावरच कधी पण कॉलर चिटकवायची. आपल्याकडे कपडा कमी असल्यामुळे मी अशी चिटकवली आहे. हे बघा, व्यवस्थित अशी इस्त्री मारून घ्यायची आहे. आता आपण मशीनवर जाऊया आणि ही कशी शिवायची ते पाहूया. हे बघा, हा दुसरा अस्तरचा कपडा घेतलेला आहे. हा क्रॉसमध्ये कपडा आपण कट करून घ्यायचा आहे. खालचा कपडा पण क्रॉसमध्ये पाहिजे आणि याच्यावर आपण कॉलर चिटकवली तो पण क्रॉसमध्ये. आता याला मी शिवून घेतो. आता शिवत असताना याच्या तोंडाला ना थोडासा गॅप ठेवून शिवायचा आपल्याला, एकदम थोडासा. कळणार सुद्धा नाही ठेवलाय की नाही ठेवलाय अशा पद्धतीने. आणि इथं टोक काढण्यासाठी आपण असा धागा लावायचा आहे अशा पद्धतीने. इथं पण टोक काढण्यासाठी धागा लावायचा आहे आणि तो धागा आतल्या बाजूने असा फिरवून घ्यायचा आहे आणि मग शिलाई मारायची. जरा जास्त झाली शिलाई, मी उसवून काढतोय. त्याला नंतर कट करून घ्यायचा आहे. व्यवस्थित बसवा म्हणून आतमध्ये कट मारून घ्यायचे. त्याला परत पलटी करायचं आहे. म्हणजे धागे लावले होते ते आपल्याला ओढून काढायचे. जास्त पण ओढू नका, कपडा फाटेल. व्यवस्थित असं ओढून काढायचंय आणि टोक निघाले की ते तिथून बाजूला काढून ठेवायचे. अशा पद्धतीने तुम्ही इस्त्री पण मारून घेऊ शकता. ही आपली कॉलर रेडी झालेली आहे. अशा पद्धतीने आपल्याला खालचा फ्रंट ठेवायचा आहे, बॅक फ्रंट आणि टॉप फ्रंट जोडलेला, आणि अशी कॉलर चिटकवायची. नेहरू शर्ट सारखी नाही चिटकवायची आपल्याला कॉलर, लक्षात ठेवा. कॅनव्हास वाला भाग आधी चिटकवायचा आहे. आपण जो कॉलरचा अस्तर आहे त्याला हात शिलाई मारणार आहोत, शिलाई नाही मारणार आहोत. सर्वप्रथम आधी हे तोंड आपण जोडून घ्यायचंय आणि दुसऱ्या साईडचं पण तोंड जोडून घ्यायचंय, म्हणजे आपल्याला शिलाई मारायला सोपं जाईल आणि कमी जास्त होणार नाही. पण इथं मी एका साईडने सुरुवात करतोय, कारण आपण बघितलं बरोबर 16 इंच भरली होती कॉलर, ती 16 इंचला 16 इंच बसणारच आहे. हे बघा, शिलाई मारल्यानंतर अशा पद्धतीने आतमध्ये फोल्ड करायचे असतं. क्रॉस कपडा असला की व्यवस्थित फोल्ड होतं. आणि याला आपल्याला आता हात शिलाई मारून घ्यायची आणि कॉलर जोडायची. कॉलर जोडल्यानंतर हे बघा अशी मस्त बसणार आहे कॉलर. इथून तुम्हाला इस्त्री मारून घ्यायची आहे, आपल्याला शिलाई मारायची नाहीये. अशा पद्धतीने आपल्याला मोदी जॅकेटची संपूर्ण शिलाई झालेली आहे. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.